नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि बहुचर्चित अशा आदिवासी विकास विभाग चौकीदार सरळ सेवा भरती 2026च्या सुधारित जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आता हे बघा, पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करतो. आजची ही सगळी माहिती थेट आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत अधिसूचनेतूनच घेतलेली आहे. त्यामुळे ही आकडेवारी 100% खरी आणि अचूक आहे याची खात्री बाळगा. आजच्या विश्लेषणाची रूपरेखा अशी असेल: आधी संधी आणि त्याची पार्श्वभूमी, मग एकूण पदे आणि संख्या, शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि शेवटी अर्ज करण्याची प्रक्रिया. भाग 1. संधी आणि पार्श्वभूमी. सुधारित जाहिरात का? आता साहजिकच प्रश्न पडतो की ही सुधारित जाहिरात का काढावी लागली. तर झालं असं, 27 एप्रिल 2026ला जी मूळ जाहिरात आली होती त्यात अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गासाठी 0 जागा दाखवल्या होत्या. पण शासनाचा एक नियम आहे ज्यानुसार अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबातील वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणं बंधनकारक असतं. आणि याच कायदेशीर जबाबदारीची पूर्तता करण्यासाठी ही सुधारित जाहिरात काढण्यात आली. आता या नवीन जाहिरातीत अनुसूचित जमातीसाठी 37 पदे आणि खुल्या वर्गासाठी 116 पदे उपलब्ध करून दिली आहेत. भाग 2. पदे आणि संख्या. भरती प्रक्रियेची व्याप्ती. आकडा बघा, 478. होय, ही भरती खरंच खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. संपूर्ण राज्यासाठी एकूण 478 पदे या चौकीदार भरती अंतर्गत भरली जाणार आहेत. ही एक फार मोठी सुवर्णसंधी आहे. आणि विशेष म्हणजे ही 478 पदे काही एकाच ठिकाणी नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये ती विभागली गेली आहेत. म्हणजे नाशिक, धुळे, नंदुरबार ते अगदी गडचिरोलीपर्यंत या रिक्त जागांची विभागणी खूपच पद्धतशीरपणे केली आहे. भाग 3. पात्रता, शैक्षणिक अर्हता. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असेल तर ती एकदम सोपी आणि स्पष्ट आहे. अर्ज करणारा उमेदवार फक्त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. बस हीच ती मुख्य आणि किमान अट आहे. भाग 4. महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याची मुदत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वेळापत्रक. महत्त्वाच्या तारखा नक्की नोंदवून ठेवा. 6 मे 2026 ते 27 मे 2026. 6 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू झालीय. पण लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अगदी शेवटची मुदत 27 मे 2026 रोजी रात्री 11:55 असणार आहे. त्यानंतर हे पोर्टल कायमचं बंद होईल, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात पाहू नका. भाग 5. अर्ज प्रक्रिया. अर्ज कसा करायचा? ही पूर्ण प्रक्रिया फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. मग तिथे स्वतःचा सगळा तपशील भरायचा आणि प्रकल्पानुसार आपल्या पसंतीचं पद निवडायचं. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षा शुल्क भरणं अत्यंत अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. इथे थोडं जास्त लक्ष द्या, कारण कागदपत्रे अपलोड करण्याचे नियम खूपच काटेकोर आहेत. तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो बरोबर 4.5 बाय 3.5 सेंटीमीटरचाच असावा. स्वाक्षरी फक्त आणि फक्त काळ्या शाईने केलेली असावी आणि कॅपिटल लेटर्समध्ये ती अजिबात नसावी. डाव्या अंगठ्याचा ठसा पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईत असावा. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे स्वहस्ताक्षरातील जे घोषणापत्र आहे ते इंग्रजी भाषेत आणि फक्त काळ्या शाईनेच पांढऱ्या कागदावर लिहिलेलं असावं. या छोट्याशा नियमांकडे दुर्लक्ष झालं तर अर्ज थेट बाद होऊ शकतो. तर या भरतीचे सर्व महत्त्वाचे नियम आणि माहिती आपण पाहिली आहे. आता स्वतःला एकच प्रश्न विचारा: आपली शैक्षणिक पात्रता, योग्य शाईतली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची चेकलिस्ट पूर्ण तयार आहे का? जर सगळं तयार असेल तर मग 27 मेची वाट कशाला पाहायची? आजच त्या अधिकृत पोर्टलवर जा आणि आपली प्रक्रिया पूर्ण करा. या मोठ्या संधीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.